जय जिजाऊ जय शिवराय। जय शिवराय। आज या ठिकाणी आम्ही आज उदगीर या ठिकाणी आलेलो आहोत। सर्व टीम शाहिरी बाणा पवाडा संच जालना गेली अनेक 10-15 वर्षापासून शाहिरीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराजांची सेवा करण्याचं काम या आम्ही मंडळी करत आहोत। सगळीच आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, पैशासाठी काम करणारी माणसं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार केला, 18 पगड जातीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं। आज त्या धर्तीवर या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं समविचारी लोक एकत्र येऊन क्रांतीच्या प्रवाहाकडे नेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आम्हाला शिकवलं, आज खरा इतिहास लोप पावत चाललेला आहे। खरा इतिहास आणि खोटा इतिहास याच्यामधली जी काही मधल्या काळामध्ये लढाई चालू झालेली, मित्रांनो आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं। शेतकऱ्याला ज्यांनी सातबारा दिला, तो शेतकऱ्याचा सातबारा या डिजिटल युगामध्ये वाचला पाहिजे। शेतकऱ्याची जमीन या ठिकाणी वाचली पाहिजे। आम्ही शेतकऱ्याची पोरं या माध्यमातून हात जोडून विनंती करतो, बाबांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी जो समतेचा ममतेचा विचार दिला, मावळा म्हटलं की सर्वांना समान वागणूक दिली, तीच समान वागणूक मानवता आणि माणुसकी धर्म जागृत करून मानवता आणि माणुसकी धर्म जागा करून शिवचरित्राची शेती आम्ही करत असतो। आणि इथली दर्जेदार मातीचं काम करण्यासाठी या उदगीर नगरीमध्ये सार्वजनिक उत्सव समिती उदगीर यांच्या वतीने हा भव्यदिव्य पावड्याचं आयोजन केलेलं आहे। थँक्यू, धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय। आज उदगीर नगरीमध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आणि शिवजयंती निमित्तच्या वतीने माझे बंधू घोगरे साहेब आज या ठिकाणी उदगीरमध्ये प्रार्थना झालेले आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो। या ठिकाणी आपल्याला सर्वांना मराठा बांधव आणि सर्व 18 बलुतेदारांना संबोधित करण्यासाठी उदगीरमध्ये या ठिकाणी आलेले आहेत शिवशाहीर घोगरे साहेब यांचं जी टॉकीज फॅनचे आणि मी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून आज दादाचं आमच्या उदगीर नगरीमध्ये स्वागत करत आहे। तर दादाने आम्हाला सगळ्यांना संबोधित करावं, सर्व 18 पगड बलुतेदारांना सोबत घेऊन चालण्याची प्रार्थना द्यावी आणि मनोजदादा जरांगे पाटील यांचे समर्थक म्हणून आणि आम्ही मराठा समाज म्हणून नाही, सगळेच बांधव सोबत आहेत म्हणून यांचा समर्थन करून आज मी नगरपालिका रेस्ट हाऊस या ठिकाणी त्यांचं स्वागत करून